कुलदेवी आई रेणुका माता, सद्गुरू श्री गजानन महाराजांचे आशीर्वाद घेऊन विघ्नहर्त्या श्री गणेशाला नमन करून, माझे आधारस्तंभ सौ आईबाबांना साष्टांग नमस्कार करून, माझे प्रेमळ सासरे श्री शांताराम वैद्य यांचे स्मरण करून, मृण्मयी शौनकच्या विवाह सोहळ्यासाठी आवर्जून जमलेल्या आपणा सर्वांचे मी केतकी वैद्य सहर्ष स्वागत करते. मी आज आपणासमोर मृण्मयी अभिराजचे वडील स्क्वॉड्रन लीडर श्रीकांत वैद्य यांच्या सोबतच्या पूर्व आठवणींना उजाळा देऊन माझे मनोगत व्यक्त करणार आहे. घरात प्रेमाने सगळे त्याला नंदूच म्हणायचे. श्री मारुतीरायाची शक्ती आणि भक्तीची परंपरा लाभलेल्या अशा नाशिकच्या वैद्य कुटुंबियात आणि त्याच्या मित्रपरिवारात ज्यांना ज्यांना नंदू माहिती आहे ते आजही त्याला विसरलेले नाहीत. प्रचंड इच्छाशक्ती, धाडसी वृत्ती आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून श्रीकांतने भारतीय वायुदलात एक यशस्वी वैमानिक होण्याचे स्वप्न साकार केले. एक कर्तबगार मुलगा, प्रेमळ भाऊ, दिलदार मित्र, एक मनाजोगता सहचर आणि माझ्या आईबाबांचा अतिशय लाडका जावई म्हणून तो कुठेही कमी पडला नाही. त्याचा स्वभावच असा होता की एकदा त्याच्याशी ओळख झालेली व्यक्ती सुद्धा त्याला आयुष्यभर विसरत नसे. त्याचे व्यक्तिमत्व आजही मुलांसाठी तसेच भारतीय वायुदलात वैमानिक होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकच मुलासाठी अतिशय प्रेरणादायी आणि मार्गदर्शक होते. त्याचा मनमिळावू स्वभाव, हसतमुख चेहरा, मिश्किलपणा, सतत धडपड करत राहण्याची, काम करत राहण्याची वृत्ती, तद्वतच स्वतः आनंद घेऊन इतरांना आपल्या आनंदात सामील करून घ्यावे हे त्याचे गुणविशेष. असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या एका रुबाबदार एअरफोर्स ऑफिसरची अर्धांगिनी होऊन त्याचा प्रेमळ निस्वार्थ सहवास मला लाभला हे माझे सौभाग्यच. श्रीकांतच्या हवाई दलातील कामगिरीबद्दल सांगावयाचे झाल्यास वेळ आणि शब्दही अपुरे पडतील. एवढ्या कमी वेळात आणि कमी वयात त्यांनी गाठलेल्या यशाचे शिखर खरोखरच कौतुकास्पद आहे. त्याची पायलट प्रशिक्षणासाठी निवड CDS आणि NCC कॅडेटच्या माध्यमातून झाली. प्रथम राष्ट्र हे ब्रीद असणाऱ्या आणि आजन्म देशसेवेसाठी वाहिलेल्या वैद्य कुटुंबियातील दोघे बंधू श्रीकांत हवाई दलात आणि संजय वैद्य नौदलात रुजू झाले. माझे सासरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व गोवा मुक्ती संग्राम दादरा नगर हवेली या लढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक व कुस्तीपटू होते. श्रीकांतला 26 जानेवारी 1995 मध्ये दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या परेडमध्ये फ्लायपास्टचा मान मिळाला. 2003 मध्ये बेंगलोर येथे झालेल्या एअर शो मधील सूर्यकिरण टीम सोबतच्या उड्डाणाचा विक्रम त्याने केला. सैन्य दलातील विविध सामाजिक उपक्रमात त्याचा सक्रिय सहभाग असावायचा. त्याच्या या कार्याबद्दल श्रीकांतला अनेक सन्मान व पारितोषिके सुद्धा प्राप्त झाली होती. अर्थातच आम्ही सैन्य दलात असल्यामुळे आमचे भारतभर फिरणे हे साहजिकच होते. जिथे जिथे आम्ही पोस्टिंगला जाऊ तिथली भाषा, संस्कृतीची ओळख करून घेणे, तेथील प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणे, सगळ्यांना सोबत घेऊन कौटुंबिक सहलीचे आयोजन करणे, पर्यटनाचा आनंद घेणे आणि भटकंती करणे हे त्याचे ठरलेले बेत. त्यातील काही आठवणी म्हणजे चंदीगडचा रॉक गार्डन, रोज गार्डनला दिलेली भेट, सिमला कसोली मनालीची ट्रीप, आसाममधील जोरहाटला असताना तेथील प्रसिद्ध काझीरंगा अभयारण्याची हत्तीवरून केलेली जंगल सफारी, बेंगलोर टू गोवा त्याने स्वतः ड्रायव्हिंग करून केलेली रोड ट्रिप आणि आग्र्याचा ताजमहाल तर अविस्मरणीयच. आसामलाच असताना तेथील विजयनगरच्या एअरबेसला मला आणि मृण्मयीला हवाई दलातीलच AN-32 या विमानात बसवून स्वतः विमानाचे सारथ्य करत त्याने दोघींना हवाई सफर घडवून आणली. तो क्षण मनात अजूनही साठवून ठेवला आहे. श्रीकांतला आणि मला स्वतःला तबलावादनाची प्रचंड आवड असणे आणि शास्त्रीय संगीत ऐकण्याचा छंद हा देखील योगायोगच. माझ्या तबलावादनाचा त्याला अभिमान व कौतुक होते. हवाई दलातील प्रत्येक फंक्शनमध्ये आम्हा दोघांच्या तबलावादन जुगलबंदीचे कार्यक्रम आवर्जून ठरवले जायचे. तसेच त्याला शास्त्रीय संगीताची एवढी आवड की त्याच्या व्यस्त शेड्यूलमधून वेळात वेळ काढून पुण्यातील प्रसिद्ध सवाई गंधर्व महोत्सवाला तो आवर्जून हजेरी लावायचा. आजही आम्ही सवाईची वारी कधीच चुकवत नाही.
पंडित भीमसेन जोशी आणि सुश्री आरती अंकलीकर हे त्याचे आवडते गायक. सावधान आरंभी बंदीन अयोध्येचा राजा आरंभी बंदीन अयोध्येचा राजा. श्रीकांत नेहमीच आनंदी, उत्साही, हसतमुख, वर्तमानात जगणारा, सर्व गोष्टी स्पष्टता असणारा, नीतिमत्ता जपणारा, झटपट निर्णय क्षमता, समोरच्याला ओळखण्याचं कसब, भावना जाणणारं मन, कलेची आवड, दुसऱ्यांच्या गुणांची कदर करणारा, आनंदी, स्वच्छंदी, देखणा, बिनधास्त, स्वतःच्याच अटीवर जगणारा, काळावेळाचं भान नसलेला आणि कार्यरत असणारा खरा देशभक्त. इतका की प्रत्येक दिवाळीला सुट्टी घेऊन घरी न थांबता आपल्या भारतीय सीमेवरील सैनिकांची पण दिवाळी साजरी झाली पाहिजे. आपण तर दिवाळी घरी साजरी करतो, पण त्यांना पण गोडधोड मिळालं पाहिजे असं तो नेहमी म्हणायचा. आणि याच भावनेने ड्युटीवर हजर राहून त्यांचा फराळ पोचला गेला पाहिजे म्हणून विमान घेऊन जाणारच. परमेश्वरावर दृढ श्रद्धा असलेला धार्मिक प्रत्येक संकष्टी चतुर्थीला गणपतीला अभिषेक करण्याचा त्याचा नेम होता. गणपती बाप्पावर तर त्याची विशेष भक्ती. रोज सकाळी फ्लाईंगला जायच्या आधी श्री विष्णू सहस्रनाम ऐकूनच घराबाहेर पडायचा त्याचा नियम होता. कुठलंही नातं तो अगदी मनापासून प्रेमाने सांभाळायचा. 100% त्या क्षणात जगण्याचं कौशल्य त्याच्यात होतं. वैमानिक असून देखील तू खूप डाऊन टू अर्थ होतास. श्रीकांतचा जीवाभावाचा असा खूप मोठा मित्रपरिवार होता. हक्काने ते दर सुट्टीत त्याला भेटायला येत. त्याच्याशी मनमोकळ्या गप्पा रंगत. कुठलंही नातं कायमस्वरूपी निभावण्याचं कसब त्याच्याकडे होतंच. आजही त्याचा सगळा मित्रपरिवार श्रीकांतचा वाढदिवस एकत्र येऊन साजरा करतात. तेथे त्याचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवते. अभिराजला गोलू आणि मृण्मयीला मनी अशी लाडाने हाक मारायचास. मृण्मयीचा जन्म धनत्रयोदशीचा. तेव्हा त्याने मारुती 800 ही पहिली कार घेतली. मृण्मयीचा प्रत्येक वाढदिवस म्हणजे एक आनंदोत्सव व धूमधाम असे. कामाच्या व्यापातून वेळात वेळ काढून मुलांना बर्थडे पार्टी देऊन जोरदार तयारीनिशी तो साजरा करत असे. तर अभिराजचा जन्म हनुमान जयंतीचा. त्यावेळी त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आम्ही नाशिक येथे अभिराजचे बारसे खूप धुमधडाक्यात आणि अतिशय हौसेने साजरे केले. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून समाधानाचे, कर्तव्यपूर्तीचे निरागस भाव तुझ्या चेहऱ्यावर दिसत. त्यामध्ये दमलेल्या, थकलेल्या जाणीवेचा लवलेशही नसे. अजूनही प्रत्येक समारंभाची आठवण काढून सगळे भरभरून बोलतात. तू प्रत्येक इव्हेंट सेलिब्रेट करायचास. हीच आवड आणि हौस अभिराज मृण्मयीमध्ये जशी तर तशी आली आहे. अभिराजची मुंज तर खूप हौसेने आणि उत्साहाने साजरी केली. श्रीकांत, आज तुझ्या पूर्वपुण्याईनेच आम्ही ही सगळी अचिव्हमेंट करू शकलो. एवढा मोठा काळ गेला, पण आजही तुझा भास सतत होतो. तू इथेच कुठेतरी आमच्यात मुलांमध्ये आहे ह्याची सतत जाणीव होते. वैद्य कुटुंबीय आणि आमचे सगळे नातेवाईक यांना यातल्या बऱ्याच गोष्टी माहिती आहेतच, पण नव्याने नाती जुळताना त्या सगळ्यांनाही श्रीकांत कसा होता हे माहिती व्हावं असं मला वाटलं. कारण ही सगळी त्याचीच फॅमिली आहे. तो आमच्यातच आहे. तो पुढेही आमच्या सगळ्यांमध्येच असणार आहे. आज मी या भावनेनेच हे तुम्हाला सांगितलं. आज तो या जागी असता तर त्याने काय केलं असतं? अर्थातच हा आनंदाचा प्रसंग अतिशय उत्साहाने, आनंदाने साजरा करून हे क्षण अविस्मरणीय बनवले असते. चला तर मग आपणही सर्वजण शौनक मृण्मयीचा विवाह सोहळा धुमधडाक्याने साजरा करून श्री भाटे कुटुंबियांचं सहर्ष स्वागत करूयात.